राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राजराजापूरकर आपल्यासोबत आहेत. सध्या त्यांच्यावर प्रचंड आरोप होत आहेत की त्यांना ओबीसी समाजासोबत गद्दारी केली. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही गद्दारी केली ओबीसी समाजासोबत अशा पद्धतीची तुमच्यावर टीका होते. अनेक नेते जे आहेत जे तुमच्यावर टीका करतायत, कारण काल तुम्ही मनोज जरांगेंच्या स्टेजवर गेल्याचं पाहायला मिळालं. नाही, म्हणजे असं झालं की उद्या निलेश बुधावले रस्त्यावर जात असताना त्यांचा मुलगा त्यांचा परिवारसोबत असताना एखादा त्या ठिकाणी अपघात घडला आणि त्याच वेळेला निलेश बुधावलेला वाचवायला त्या अपघातातनं त्या ठिकाणी एखादा मराठा समाजाचा माणूस आला तर गद्दारी केली. म्हणजे नक्की आम्हाला जे जातीपातीचं राजकारण करायचं आहे ना, म्हणजे आम्हाला जातीमध्ये जे निर्माण करायचं आहे, विध्वंस निर्माण करायचं आहे, धर्मात जे आम्हाला ते निर्माण करायचं ना, तेच आम्हाला पाहिजे. आणि झालं, गद्दारी केली. मी मनोज जरांगेंची तब्येतीची विचारपूस करायला गेलो. त्यांना वर भेटलो, स्टेज होती, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सांगितलं की समाजाला तुमची गरज आहे, अशा लढव्या लोकांची गरज असते, समाजासाठी त्या फार महत्वाची गोष्ट असते. हे करताना त्यांना मी संविधान हातामध्ये दिलं. मी मनुस्मृती दिली नाही ना. हा देश संविधानावरती चालतो. जरांगेंना उद्या त्या ठिकाणी आरक्षण हवं असेल तर ते आरक्षण टिकणारं असलं पाहिजे ना. चंद्रकांत दादा पाटील आज बरंच काय मोठ्या गोष्टी बोलून गेल्या, पण ते आरक्षण टिकणार असलं पाहिजे ना. आणि ते टिकणार जो कायदा असेल त्या कायद्याला संविधानामध्ये म्हणजे घटनेमध्ये तरतूद व्हायला पाहिजे. मग तुम्ही त्या संविधानाच्या तरतुदीवरती त्याच्यावरती तुम्ही बोला ना. त्यासाठी तुम्हाला केंद्रामध्ये कायदा करावा लागेल ना. तुमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे, राज्यात तुमचं सरकार आहे देवेंद्रजींचं. तुम्ही सातत्याने निवडणुकीच्या अलीकडच्या काळामध्ये घोषणा करता, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देणार, नाही दिलं. ओबीसीच्या बद्दल बोलता, ओबीसीचं आरक्षण तुम्ही घालवता. सांगायची गोष्ट एवढीच आहे की ज्या पद्धतीने आज मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांनी जे सांगितलं, म्हणजे तुम्ही म्हणाल की गद्दारी, त्यांनी सांगितलं की मी मुंबईला येणार आहे. मी मुंबईला येणार म्हणजे काय होणार? मुंबई केवढीशी आहे? एवढी आहे ना, समुद्राच्या बेटावरती एवढीशी आहे. त्या मुंबईमध्ये जर लाखो लोक एकत्र एकाच वेळेला आले तर काय परिस्थिती होणार आहे मुंबईची? तुम्ही जरा बघून घ्या ना. रस्त्यावरती मराठा समाज त्याला पोटाला भूक लागलेली आहे. तो वडापाव शोधतोय, समोसा शोधतोय, काहीतरी झुणका भाकर शोधतोय, त्याला कुठंच काही सापडत नाहीये. प्यायला पाणी सापडत नाही त्याला. उद्विग्न झालेला मराठा समाज. आणि एवढी उद्विग्नता त्या समाजामध्ये पसरवतात असताना राज्याचे मुख्यमंत्री मात्र इथे गणपती दर्शन, तिथे गणपती दर्शन, इथे गणपती दर्शन. अरे गणपती दर्शन करायचं ना. मग जरांगेंच्या त्या मंचावरती पण गणपती आहे ना, तिथे पण येऊन जावा ना, त्याला पण नमस्कार करा. तो गणपती नाहीये का? माझं म्हणणं असं आहे की आपल्याला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एका पक्षाचे मुख्यमंत्री नाही तर ते समाजाचे, राज्याचे आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मुख्यमंत्री आहेत. या महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या गरीब सगळ्यांना घेऊन चालून संतुलित करण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं असलं पाहिजे. म्हणून मी तिथे गेलो आणि त्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि भेटून त्यांना हेही सांगितलं की मला असं वाटतं की राज्यातलं सरकार तुमच्या या विषयासंदर्भात गंभीर दिसत नाहीये. त्यामुळे दिल्ली आता दूर नाही राहिलेली आहे. देशाचे आता राजेश टिकेत शेतकरी नेते, त्यांनी पण सांगितलेलं आहे कि मनोज जरांगे हमारे जो भाई वहां पर बैठे हुए हैं, हम शेतकरी जो है किसान देश के, उनको समर्थन दे रहे करके. यांनी दिल्ली आता गाठावी आणि देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे स्पष्टपणे बसावं आणि हा विषय जो आहे तो त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे. कारण शेवटी या मुंबईमध्ये येणारा आज आमच्या मुंबईने प्रत्येकाला पोहोचलं. कोणी आजपर्यंत आला भुकेला गेला नाही मुंबईतनं करून. पण हे आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले असून त्यांना खायला वडापाव नाही, भाकरी नाही, चपाती नाही, भाजी नाही, डाळ नाही, भात नाही, काहीच मिळत नाहीये ना. हे अचानकपणे बंद का? अचानकपणे महापालिकेला कुठली जाग आली? ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहेत? मग ती गद्दारी. म्हणजे उद्या माझ्या मुलाला भूक लागली आणि त्याला जर पोटाला आधार म्हणून एक भाकरी दिली तर त्या भाकरीवरती विचार करणार ही मुसलमानाची भाकरी, ही दलिताची भाकरी, ही ओबीसीची भाकरी. ती भाकरी ही पोटाची भूक भागवते निलेशभाई, ती भाकरी पोटाची भूक भागवते. त्याच्यामध्ये गद्दारीचा प्रश्न येत नाही ना. आणि जर आज तुम्ही गद्दारी म्हणताय ना, तर माझं एवढंच म्हणणं आहे, जे कोण असेल, मला ती कोण काय त्यांच्याविषयी मला नाव पण घ्यायचं नाही. मी म्हणतो भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहे करून. मग भुजबळ साहेब आपण कोणाला मानतो? आपण संविधानाला मानतो की मनुस्मृतीला मानतो? आपण संविधानाला मानतो ना. आपण मनुस्मृतीला मानतच नाही. मग मनुस्मृतीचा स्वीकार करणाऱ्या, मनुस्मृतीवर चालणाऱ्या राज्यातले भारतीय जनता पक्षाचे जे काही सरकार आहे त्या सरकारच्या सोबत आपण राहायची गरज काय? मग हे जे कोणी बोलतायत ना त्यांनी सांगावं ना, त्यांनी मनुस्मृतीचं दहन करा आणि या संविधानाचा स्वीकार करा. मी करतो ना, मी दिला ना जरांगेंना भेट संविधान. त्यामुळे असं आहे की ओबीसी जरी असलो तरी मी एक माणूस आहे, एक नागरिक आहे आणि ह्या देशाचा नागरिक आहे. मलाही ओबीसीमधून आरक्षण ज्यावेळेला हवं होतं त्यावेळेला मंडल आयोगाची लागू झाला होता आदरणीय पवार साहेबांनी. आणि त्या मंडलला विरोध कोणी केला होता? कमंडलने केला होता ना. कमंडल यात्रा काढली होती, यांनीच काढली होती भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी, मी नाही ना.
लालकृष्ण अडवाणीजींनी काढली होती ना. मला कशाला गद्दार म्हणता? अहो, गद्दार हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. बोलायचं एक, करायचं एक, दाखवायचं एक आणि द्यायचं एक. हे भारतीय जनता पक्षाची नीती आहे. आज जरांगेला पण त्यांनी फसवलेलं आहे. कसं काय फसवलं? आज तुम्ही जरांगेला म्हटलं आरक्षण देतो, तुम्हाला जे वास्तविकतेमध्ये जे देता येणार नाही होते, तुमच्या हातामध्येच नाहीये, तो यू शुड नॉट लाय ना. तुम्ही ते लोकांना फसवू नये ना. तुम्ही जे काय आहे ती भूमिका वास्तविकतेमध्ये मांडली पाहिजे की असं असं आहे की केंद्रामध्ये हा प्रस्ताव गेला पाहिजे. एखाद्याला जर द्यायचं असेल तर ते न्याय प्रविष्ट असलं पाहिजे. पवार साहेबांनी मंडल आयोगाची लागू अंमलबजावणी केली शिफारसींची. साहेबांची खुर्ची त्यावेळेला धोक्यामध्ये आली, सत्ता हरकत नाही ना. पण एका समाजाला ज्या वेळेला न्याय देण्याची भूमिका असते पवार साहेबांनी घेतली ना. देशाचे पंतप्रधान व्ही पी सिंग होते. एवढा मोठा मंडल आयोग देशामध्ये झालं ना. मंडल इज बंडल, मंडल गो बॅक, मंडल गो बॅक झाली ना. कमंडल यात्रा काढल्या गेल्या, नारे दिले गेले. पण व्ही पी सिंगांनी हा विचार केला नाही. 72, 74, 76 खासदारांनी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. व्ही पी सिंगाचं सरकार पडलं. पण मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक धोरण असावं लागतं, धोरणात्मक असावं लागतं. तर तुम्हाला राज्याला आणि देशाला न्याय देता येतो. तुम्हाला एखाद्या समाजासाठी किंवा एखाद्या धर्मासाठी तुम्ही नाव काहीतरी करायचं सांगायचं असं होत नाही ना. आणि मराठा, ओबीसी, अहो मग त्या आता हा आपला लालबागचा राजा आहे मुंबईतला, त्याच्या गणपतीच्या आरती नागपाडाच्या पोलीस स्टेशनच्या पुढे अख्खा मुस्लिम समाज करतो. अख्खा मुस्लिम किती प्रथा आहे ती 50 वर्षांची. मुस्लिम समाज येतात, गणपतीची आरती करतात. मग त्या मुस्लिम समाजाने गणपतीला हात लावला की विटाळ झाला. अरे रे, विटाळ झाला, गणपतीचा विटाळ झाला. बाटले हिंदू सगळे. हा काय प्रकार आहे? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, मराठा, ओबीसी, आदिवासी ह्या सगळ्यांनी एकत्रितपणे राहून या महाराष्ट्राला एका विकासाकडे नेणं हे एका मुख्यमंत्र्याचं धोरण असलं पाहिजे. आणि जर ते मी विचाराधीन असेल तर मी फक्त ओबीसी नाही तर मी समाजाचा नागरिक असलो पाहिजे, देशाचा नागरिक असलो पाहिजे आणि समाजासाठी एकत्र असलं पाहिजे. करून ओबीसीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे, पण माझ्यामध्ये पण एक नागरिक आहे ना. गद्दारीची भाषा कुठे? मी मंडल यात्रा स्थगित केली. हो, पण मग मंडल यात्रे ओबीसी. अहो, मंडल यात्रेने ओबीसीला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने फसवलं, मंडलचा विरोध करत मंडल यात्रा काढली, हे लोकांसमोर आम्ही नेलं, लोकांना सत्य सांगितलं. आज ते लोकांना कळायला लागलं. अभूतपूर्व रिस्पॉन्स, अभूतपूर्व. विदर्भामध्ये तर अभूतपूर्व रिस्पॉन्स मिळाला. कारण लोकांना ओबीसी हा भाग नाही तर लोकांना समाजाची कशी फसवणूक केली जाते राजकीय पक्षाकडनं, भारतीय जनता पार्टीकडनं, हे समोर आलं ना. चंद्रकांत पाटील आज म्हणतायत की 50% आता आरक्षण देता येत नाहीये. दुसरीकडे हा मराठा समाज आझाद मैदानात बसलाय. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत, या संदर्भातला GR काढावा आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे ते 50%च्या आत द्यावं. आणि चंद्रकांत पाटील जे सत्ताधारी पक्षातले एक महत्त्वाचे मंत्री राहिलेले आहेत सध्या, ते म्हणतात की हे शक्य नाही. चंद्रकांतदादा पाटील मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही. पण चंद्रकांतदादा पाटीलांचे जे नेते आहेत म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी म्हटलं होतं ना पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ करून. कसं म्हटलं होतं? त्याचं कायद्यात कसं काय तुम्ही बसवणार होते? मग चंद्रकांतदादा पाटलांना आता हे कळतं की 50%च्या वर जाऊन देता येत नाही, तामिळनाडूची धरती वर देता येत नाही, ती अगोदर झालेली आहे. सगळ्या गोष्टीच्या काय टेक्निकल, मी काही लॉ केलेलं नाहीये, त्यांच्याच नेत्यांनी लॉ केलेलं आहे. पण मग त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की आम्ही धनगरांना पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ, कसं काय देणार? ते कायद्यामध्ये टिकलं पाहिजे ना. मग तो कायदा नाही होत. म्हणजे आपल्यासाठी सगळं चालतं, सगळं, आणि दुसऱ्यांसाठी कायदे. तुम्ही सत्तेत होता ना, तुम्ही 10-15 वर्ष सत्तेमध्ये होता, तुम्ही काय हे सगळं केलं नाही असंही ते म्हणतायत. सत्तेत असताना केवळ लोकांना थकवणं हे शरद पवारांनी केलं. सातत्याने निलेशजी, तुमचं सगळ्यांना पवारसाहेबांची टीका केल्याशिवाय काही होत नाही. कारण पवारसाहेबांची टीका केली की आपण मोठे झालो, आपण चर्चेमध्ये आलो. पवारसाहेब हा असा एक विषय आहे ना की मी परवा दिवशी आपण मला वाटतं बीडच्या अलीकडे होतो, मी काय तो तालुका होता, वैजापूरला होतो. आणि वैजापूरला एका बाजार भरला होता. त्या बाजारामध्ये तिथे आलेले सगळे बैल विकायला आलेले लोक म्हणाली की हे शरद पवारसाहेब आहे ना, हे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत या महाराष्ट्राचं कोणी वाकड करू शकत नाही. हा महाराष्ट्र एकत्र राहू शकतो, हा महाराष्ट्र टिकू शकतो. हे पवार साहेबांना ना सातत्याने ना ही टीका, हे सगळं ह्यासाठी की ज्या दिवशी पवार साहेबांना ह्यांना त्या ठिकाणी तोडण्याचा प्रयत्न होईल त्या दिवशी हा महाराष्ट्र तुटू शकतो, महाराष्ट्र तुटू शकतो. पण जोपर्यंत पवार साहेब आहे तोपर्यंत या महाराष्ट्राला कोणी तोडू शकत नाही, हे याला चांगलं माहिती आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा केंद्रामध्ये इंडिया अलायन्सचं सरकार असेल, ते अलायन्स असते. इट्स सगळ्या पार्टीज एकत्रित सगळ्या गोष्टी करतात. आज ज्या वेळेला माझं स्पष्ट म्हणणं आहे की चंद्रकांतदादा पाटील ज्या वेळेला एनडीएचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला पण त्या गोष्टी समोर आल्यात ना. जातनिहाय जनगणनेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा म्हणाले की आम्ही करणार नाही, RSSचं मोहन भागवत स्पष्ट म्हणाले की जातनिहाय जनगणना हा आमचा विषय नाही. पण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू तुमच्या एनडीए अलायन्समध्ये असल्यावरती हळूच तुमचा अजेंडा नसताना सांगतात हम जातनिहाय जनगणना करेंगे. कसं हे असं आहे ना, म्हणजे दाखायचं एक आणि खायचं एक. चंद्रकांतदादा पाटील साहेब, तुम्ही मोठे नेते आहात, जे आहे ना ते समोर ठेवा, ओठावर ठेवा.
देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या गोष्टी आता राज्याच्या हाताच्या बाहेर गेलेल्या आहेत. तुम्ही आज मुंबईमध्ये परिस्थिती बघा, दुकानं, कापडाची दुकानं, व्यवसायाची दुकानं, हॉटेलं, हे सगळं बंद. लोक कामावर जाताना त्या ठिकाणी, कारण एवढा मोठा एकत्रितपणा आलेला मॉब हा समाज, या अशा वेळेला तुम्ही मुंबईला अस्वस्थ होते आणि तुम्ही बघताय राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईला कशी सावरली पाहिजे यासाठी त्यांनी जेव्हा गृहमंत्री काल घेऊन गेले लालबागला गणपती दर्शन करतात अमित शाह आणि हाकेच्या अंतरावरती जरांगे बसलेले आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी की चलो ऐसा कीजिए देवेंद्र जी, जरांगे जी को बुलाइए, हम सब बैठते हैं, सह्याद्री अतिथि ग्रुप है, सभी को बुलाइए, बैठ के चर्चा करते. का नाही करता तुम्हाला तातडीची बैठक? म्हणजे मुंबईला वारं ते सोडायचं, मुंबई अस्वस्थ करायची. तुमचा अजेंडा हाच आहे, तुम्हाला मुंबईत दंगली घडवायची आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मुंबईत दंगली घडवायची आहेत, मी तुम्हाला ठामपणाने सांगतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहिलं या ठिकाणी राजराजापूरकर यांना स्वतःवर जी काही त्यांच्या सध्या टीका होती त्यालाही उत्तर दिलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये दंगली घडवायच्या आणि त्यामुळे सध्या हे जे आंदोलन आहे या आंदोलन संदर्भामध्ये सरकार निर्णय घेत नाहीये, सरकार अजूनही आंदोलकांशी चर्चा करत नाहीये. कॅमेरामन मनोज जयस्वालचा निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.